झोपेत एखादी मृत व्यक्ती दिसली, क्षणभर थबकतो. हे फक्त स्वप्न आहे का, की कुणी काही सांगत आहे? हा प्रश्न मनाच्या आत खोलवर उठतो. प्राचीन शकुनेशास्त्र सांगते, मृत व्यक्तींची स्वप्ने केवळ कल्पना नसतात, ती आपल्या मनात दडलेल्या भावना, अपूर्ण नाती आणि कधीकधी आगामी बदलाचा सूचक स्पर्श असतात. प्रश्न पडतो, मृत व्यक्ती जर शांतपणे दिसली, काही बोलली नाही, तर काय अर्थ? स्वप्नशास्त्रात एक श्लोक आहे, मृतो यदि प्रसीदेत स्वप्ने शुभम स्यात् न संशयः. अर्थ, स्वप्नात मृत व्यक्ती प्रसन्न आणि शांत दिसली तर ते शुभचल चिन्ह मानावे. गरुड पुराणातही असाच अर्थ सापडतो. स्वप्ने मृतः प्रशांतः स्यात् तस्य कार्ये शुभोद्भवः. अर्थ, शांत स्वरूपात दिसणारा मृत व्यक्ती पाहणाऱ्याच्या जीवनात शुभ परिणाम घडवतो. आणि ब्राह्मण वैवर्त पुराणात लिहिलेल्या श्लोकानुसार, यदा मृतः स्वप्ने शांतः दृश्यते तदा अंतर्गतमलं नश्यति. अर्थ, मृत व्यक्ती शांतपणे दिसली तर मनातील अडथळे, दुःख दूर होण्यास सुरुवात होते. का शुभ? कारण पूर्वजांचे शांत दर्शन म्हणजे जीवनात अडकलेला धागा आता मोकळा होणार, थांबलेलं चक्र पूर्णत्वाकडे वळणार, मनाची धुसर शंका मिटू लागेल. कधी तुम्हाला असा अनुभव आला का? झोपेत असताना एखादा पूर्वज फक्त शांतपणे उभा राहतो, बोलत नाही, फक्त पाहतो. तो क्षण भीतिदायक नसतो, उलट एक नीरव आश्वासक ऊर्जा देऊन जातो. परंतु लक्षात ठेवा, जर स्वप्नातील मृत व्यक्ती दुःखी, त्रस्त किंवा घाबरलेली दिसली तर ते बाहेरच्या जगाचे संकेत नाहीत, ते अंतर्मनातील ताण, अपराधाचे भाव किंवा न सुटलेल्या आठवणींचे प्रतिबिंब असते. अशा स्वप्नांना घाबरून पळायचे की समजून घ्यायचे? उत्तर सोपे आहे. स्वप्ने हे मनाची आरसे आहेत. ते भविष्याची भीती आणत नाहीत, ते अंतर्मनाचे संदेश देतात. आणि जेव्हा संदेश समजून घेतो तेव्हाच शांतता येते. अशा आणखी गूढ आणि अर्थपूर्ण परंपरांचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.